पकडून आणणार आणि त्याला म्हणणार खोल झाला आणणारा दाखवतो टुनटुनी तू हिंदू आहेस का मुस्लिम आहेस तर आता सोना नाही सोडणार. माया माया बी दिमाग घास करायला जायला वाटते. दिमागच नाही वाटते मले. अरे मला माहित आहे तो आतंकवाद्यात मी तिची पॅन्ट घाला घोळणार तरी ऊन टाकणार जाय झाले 2-3 मुळा तरी घालणार त्या झाडाड्या. अबे कोणाजवळ AK-47 असेल, कोणाजवळ बॉम्ब असतील, कोणाजवळ बंदूक असते, पिस्तूल असतील आणि ते हाती काय केस. बरोबर बोलला बंटी भाऊ तू. अबे हा कसा काय लढीन बे त्याच्यासोबत. सालो तुम्ही सगळे फाटून हातात आली सांगा ना. सोन्या एकटाच मरदाडी एकटा. सोन्या छाता फुगून जाणार तिकडे आणि छाता फुगून आतंकवादी घेऊन वापसही येणार. तुम्ही सगळे डोळे टुकर टुकर फक्त मला पायात राहायचा बे. अबे सांगा बे मग आता करायचं काय पुढचा मेळ काय तुमचा काय सुचलं का तुम्हाला. अरे बा त्यात विचार काय करायला लागते आणि सांगा काय लागते. मी म्हणतो मस्त पैकी आता नदीवर जो अंग धुयाले मस्त 2-3 घंटे मस्त पैकी नदीवर निघूच नाही. जसं ऊन तप्याला लागलं की मस्त तिकडे रामचंद पाटला मया आहे त्या मयात जाऊन मस्त टरबूज खरबूज चोरून आणू. तसे आपण ढोरामागे चाललोच तिकडे मस्त पैकी तिकडून चोरून आणले की मस्त निमाखाले पैसे जंक्शन पार्टी हे बढिया गुरु. एकच नंबर. मी बी येतो मग. अबे तुला अभ्यास नाही का बे डबल बॅटरी तू युवराला आज सरले ना बा 10वीचे पेपर. आता तर मला घराबाहेर निघू द्या. अड बहीण मायले मी तर असं तसं काहीच नाही करत. मी घेतो आता एक 90चा पव्वा सरळ निघतो. म्हटलं तो नवा पिक्चर लागला कोणता धुरंधर 2 लागला धुरंधर 2 तो पाया जातो भाऊ. लय बढिया पिक्चर आहे म्हणतात. जाय बे एवढा पैसा कोणाजवळ आहे. अबे तुले कोण म्हणून राहिलं बे चाल म्हणून. रस्त्यानं चालला त्या सावली तू दिसत नाहीस. सूर्यदेव पाहिजे कशी आग वकू राहिले. घरा बाहेर बी नको निघू तू. बर चला मग लागा आता आपल्या कामी. माझ्या सगळे पुढे तोंड तर मारलं नाही की मी पिक्चर पाहायला जातो म्हणून. पण हे ऊन किती तर पुरायलं. या उन्हात जाऊ का चालत चालत. या गाडीने या रस्त्याने येते या रस्त्यानं एक यातो नाही येत म्हटलं. जर का या रस्त्याने मी वाट पाहत बडलो ते पिक्चर सरच आहे. आयडिया आता तोच बंदा मदत करू शकते फक्त बस. त्याच्याशिवाय दुसरं कोणीच नाही. आता त्या जागेवर जावंच लागते मध्ये. बघ्या बघ्या बर्निंग. अरे भाऊ आले वाटते कडे देशी तो पाहू घेऊन आले वाटते भाऊ. अरे जमलं आज भेटतो वाटते आंब्या. अबे बघ्या अरे बोरा एवढा टाइम लागत असते का रे याले. भाऊ जरा अंदर सरत जाऊ ना. मी तुमच्यासारखा मोका ढोल ना उठलो सुटलो की आलो. बरोबर बोलला तू. मी काय म्हणतो चालतं का आज आपल्याला अकोल्याच्या इकडे जावं लागते का पिक्चर पाहायला जावं लागते आपल्याला. भाऊ मी काय करू पिक्चर पाहायला येऊन. मला कोणता पिक्चर पाहायचा समजते. बे तू बघ चाललं अरे या उन्हात मी पैदल जाऊ का. अरे मित्र आहेस ना तू माया. मित्र भुलला का तू. ओके बॉस बसा मग पाठीवर बसा. चल रे भाऊ जरा माया बी गया ओला ओला करा ना राजो. कसं देशी आहे ना त्यांना जराशी एकदम घुट मी मारतो. दारू पाहिजे का दारू. चल काही विषय नाही. चल बे तू बी 2 वट मार. आता काय म्हणा भाऊ तुम्ही जटी म्हणसा तडी जातो आता मी. बस बस सांगा तुम्ही कुठे जावं लागते आपल्याला. चालू दे सरळ चाल फक्त सरळ. मस्त धुरंधर 2 लागेला धुरंधर 2 भाऊ आज. वा काय पिक्चर आहे एकदम बुढ़िया. मार झाले वो मार. सोनू डॉन रॉ बनेगा. अब सोनू डॉन बनेगा रॉ. वा राजो काय पिक्चर आहे राजो. काय पिक्चर लावला लोकांना. मी बी घुरलो थिएटर मध्ये पाहिले बेगार. अरे लय उपकार आहे त्या देशाच्या मावर. आज मी फिटवणार आहे सगळे देशाचे मा उपकार. आता सोनू डॉन बनणार रॉ. बस आता निघतो गावाची इकडे सरला पिक्चर. चला मग पोलटू आपली सवारी. हो गया बॉस चला. अरे बंट्या भाऊ काय सोन्या भाऊचा पता चालला का नाही. आला गेला पिक्चर बाहेर गेलता ना. अबे नाही बे अजून आला नाही वाटते. काही दिसला नाही ना गावात. ओ ना तो कारवा की तलाश है ना तो हम सफर की तलाश है. अरे सोन्या 100 वर्ष आयुष्य आहे म्हटलं तुझे. आता तुझं नाव काढलं होतं तू हाजीर झाला. अबे शैतान का नाम लिहावर शैतान हाजीर म्हणत असतात. 100 वर्ष आयुष्य आहे का मला काय बोलतो. आता मी बनणार रॉ. रॉ हे काय असते भाऊ. त्याला मुत्तो बे तोंडावर रॉ नाही माहित तुले भडव्या. अबे काय केलं त्या देशासाठी. अबे काय केलं त्या देशासाठी. अरे नालेनं दारवा बिन पडतले ना. वावरात जातो नद्यावर रांग होतो. अरे लाज वाटू दे तुले स्वतःले देशभक्त म्हणत. आता सोन्या भाऊ 90 घाई गेलाय खोटा नाही बोलत.
आता उद्या मी निघतो पाकिस्तानले आणि झाला सगळ्या टपकावून येतो तडीचे. आता सोन्या रॉचा एजंट बनणार आणि पाकिस्तानला जाणार आणि आपल्या देशासाठी काही ना काही करणार. अबे गावाने 4 राऊंड मारले तू श्वास भरून येतात बे. दीपासू बासू सारखा हा 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 करतो आणि तू आर्मीत जाशील का? ते काही हो, आता सोन्या पाकिस्तानला रॉ बनून जाणार म्हणजे जाणार. एका आतंकवाद्याला मारणार राहू दे सोन्या भाऊ. मी का म्हणतो आपली भारतीय सेना लय सशक्त आहे ना. अरे असा कोणताही हमला काही टेन्शन नाही ना. कुत्र्यासारखं मारतात त्याला. अबे का आपल्या सेनेनं ठेका गेलाय का आपलं काही कर्तव्य आहे का नाही देशाप्रती. सोन्या आता पाकिस्तानला जाणार म्हणजे जाणार. अरे खाक मजा आहे जीने में जब तक आग न लगी हो सीने में. अरे सोन्या छात्यात आग लागली छात्यात. आता सोन्या पाकिस्तानला जाणार, एक आतंकवादी पकडणार आणि त्याला पकडून घासत भारतात आणणार, नटीहून मारणार त्याला. साल्याने धर्म विचारू गोळ्या मारल्या ते एका टाइमला आपल्या देशातल्या. आता मी आतंकवादी पकडून नटी आणणार आणि त्याला म्हणणार खोल साल्यात आणणार. दाखवतो टुनटुनी तू हिंदू आहेस का मुस्लिम आहेस. आता सोन्या नाही सोडणार. माया बे दिमाग घास करायला जायला वाटते. दिमागच नाही वाटते मले. अरे मला माहित आहे तो आतंकवाद्यात मी त्याची पॅन्ट काय घोळणार तरी ऊन टाकणार झाले. 2-3 गोळा तरीच घालणार त्या झाडाड्यात. त्याच्या रक्ताचा हा सोन्या जेव्हा प्राशन करणार तेव्हा सोन्याच्या अंदरली आग इजणार. तडलो हा सोन्याशी भटकते आतणार का भटकत राहणार इकडे तिकडे. अबे पाकिस्तानला जाणं का हलवा आहे का? देख आता घरची बोडगी डाळ बराबर आहे. देख आपला बोडगीचा नाला आहे की उठले की चालले तरीसा. अबे तू इकून तिकून समजा गेला बी पाकिस्तानले तर तडचे लोक तुला तडचे आर्मी तुला वापस येऊ देईल का? अबे तुला आतंकवादी समजून मारून टाकतील ना ते. अबे सोन्या का कोणापेक्षा कमी आहे का? अबे मास्ता फॅनाव मास्ता 1 मॅन आर्मी काय म्हणतात ते दाखवूनच देतो. आता तू जर का पाकिस्तान मध्ये घुसला बी इकून तिकून तर ते लोक काय तुझ्या स्वागत आरती ताताना करतील का? अबे कोणाजवळ AK-47 असेल, कोणाजवळ बॉम्ब असतील, कोणाजवळ बंदूक असतील, पिस्तूल असतील आणि ते हाती काय केस. बरोबर बोलला बंटी भाऊ तू. अबे हा कसा काय लढीन बे त्याच्यासोबत. चालो तुम्ही सगळे फाटून हातात आली सांगा ना. सोन्या एकटाच मरदाडी एकटा. सोन्या छाता फुगून जाणार तिकडे आणि छाता फुगून आतंकवादी घेऊन वापसही येणार. तुम्ही सगळे डोळे टुकर फक्त मला पायात राहायचा बे. जर का सनी देवल तडसावून जर का हापशी उपटू शकते तर मी बी तडून 1-2 आतंकवादी आणू शकतो. अरे मन के जीते जीत है, मन के हारे हार. अरे मर गए जो बिन लढे उन पर है धिक्कार. अरे बाजूला कुठे जायचं काम नाही. चुपचाप घरात बस. आपली आहे ना भारतीय सेना आहे ना. सायजो तुम्ही फक्त हातावर हात धरून बसेल राहा. सगळं काही आपल्या जवानांच्या हातावर सोडून द्या. त्याने का ठेका गेला का आपला. अरे ठेका गेला का आपला. खाता पेता लेखा दारवा येऊन पडता आणि तिकडे जायला का रोग येऊ लागला का तुम्हाला. बस घरात बसून ते मीडिया चॅनल पाहत जा. गॅसचे सिलेंडर भाव कमी झाले, गॅसचे सिलेंडर भाव वाढले, स्टॉक एवढा यानं जमा करून ठेवला, स्टॉक त्यानं तेवढा जमा करून ठेवला. फक्त ते गोदी मीडिया तुम्ही पाहत राहा आणि छाता चवळा करत राहा. अरे हा सोन्यात जाणार म्हणजे जाणार. साले स्वतः तर घरात बसून राहिले आणि मी काही काम करू राहिलो तर मला नाहीत करू देऊ राहिले. साली खेकड्याचीच जात आहे आमच्या महाराष्ट्रातली. एखादा वर चढायला पाहिजे सगळे त्याच्या पाया जाते. साली सगळी फाटून हातात आली सगळ्या बायल्यातली काचे. श्यामायला पाहू दे कुठे गेलं नाही तर माहित पडलं खरंच पाकिस्तानला जाऊन पडलं. दुसऱ्या मुळे लढायला कोणी सापडणार नाही. अबे याला राऊंडून अटॅकचे झटके येतात का बे असून कधी ते काय हेल्यासोबतच फायटिंग घ्यायला जाते तर कधी दारू पिऊनच कुठे पडते तर कधी पोरगीच दाबते होळीच्या दिवशी. अरे होईल काय नेमकं काय माहितले काय राऊंड कायचे झटके येतात. आता काय माहित खरंच पाकिस्तानला जाते काय. ते तर आता आपल्याला पार्ट 2 मध्ये माहीतच पडेल पाकिस्तानला जाते का नाही. फक्त या चॅनलवर तुम्ही आता लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बा. एवढी विनंती. मग हा पाकिस्तानला जाते का नाही जात हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. पार्ट 2 मध्ये भेटूच आपण. चांगला एक मस्त व्हिडिओ बनवतो. तर भेटूया पुन्हा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद.